स्टुडंट बघा आपलं नवीन चॅप्टर हे स्टार्ट होत आहे बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. व्हॉट इज मीन बाय आता आपल्याला त्याच्याशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. तर बघा अ बँक इज अ गव्हर्मेंट recognized institution that carries out a transaction of money. Banks make it easier to plan the use of money such that to do financial planning we can either is a deposit cash money in a bank or withdraw cash from it for that purpose. We must open an account in the bank and bank accounts are of various kinds. म्हणजे काय की आपण जर विचार केला की गव्हर्नमेंट जे रेकग्नाइज एक इन्स्टिट्यूशन असतं, संस्था असते, तर त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की पैशांची जी देवाणघेवाण ही होत असते. तर बँक मेक इझियर एक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे प्रकार असतात की विड्रॉ करणे म्हणजे पैसे काढणे, पैसे आपण जमा करतो. जर तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या आईवडिलांसोबत गेले असणार बँकेमध्ये तर तुम्ही तिथं ऑब्झर्वेशन करू शकतात. निरीक्षण जर केलं तर तुम्हाला समजेल की नेमकं पैशांची देवाणघेवाणचे वेगवेगळे प्रकार असतात बँकेमध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे बघा आता डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट्स बघायचे. करंट अकाउंट. What is meant by current account? A current account is a mainly for is a traders and those dealing in money on a daily basis. An account holder can deposit or withdraw money any number of times in a day. The bank issue is a passbook for this account and also is a checkbook on demand, and the bank does not pay any interest on the money in this type of account. Money can also be withdrawn or deposited by check. Current account म्हणजे काय की ज्या अकाउंटमध्ये आपण नेहमी पैशांची देवाणघेवाण ही करत असतो, तर अशा याला तुम्ही काय म्हणू शकतात, करंट अकाउंट. आता सेविंग म्हणजे काय, सेविंग अकाउंट. अ पर्सन कॅन डिपॉझिट अ मिनिमम अमाऊंट अँड ओपन अ सेविंग अकाउंट इन सम बँक्स. नो minimum amount is required for opening an account. The bank pays some interest on the basis of daily credit balance in the account, and there are some is a restriction on how often money can be is a withdrawn from this account. तर अशा पद्धतीने वेगवेगळे दोन प्रकार आहेत सेविंग अकाउंट. बघा आपल्याला पुढचं बघायचं आहे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. द अकाउंट होल्डर कॅन डिसाइड द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड इज एव्हरी मंथ इन द अकाउंट. म्हणजे काय प्रत्येक महिन्याला आपण तिथे काय करू शकतो, डिपॉझिट करू शकतो आहे. द बँक गिव्ज अन इंटरेस्ट म्हणजे त्याच्यावर ते काय करतात, इंटरेस्ट on the deposit which is more than that paid for the saving account, and such a account is a means of compulsory saving. Often it is a convenience to have a joint account for say is a husband and wife or guardian and ward etc. is a beside account of business partners, housing society, trust for valuatory agencies etc. required to be operated by more than one person. म्हणजे काय आपण म्हणतो ना जॉईंट अकाउंट, तर ही कन्सेप्ट याच्यामध्ये म्हणजे एकापेक्षा म्हणजे काय दोन व्यक्ती मिळून एक अकाउंट हे चालवत असतात. तर अशा याला काय म्हटलं तर रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजे काय जॉईंट अकाउंट असतं ते. फिक्स्ड डिपॉझिट बघा अ डिपॉझिटर इज अ डिपॉझिट्स अ सर्टन अमाऊंट फॉर अ फिक्स पिरियड इन द बँक अँड दिस डिपॉझिट ट्रॅक अ greater rate of interest than the saving account. However, these rates are different in a different bank. Seniors citizen get a slightly greater rate of interest than the usual. म्हणजे काय की जे काही असे सिनियर सिटीजन म्हणजे काय जे काही नागरिक असतात सिनियर सिटीजन, तर त्यांच्यासाठी हे फिक्स्ड डिपॉझिटचं अकाउंट असतं. ATM क्रेडिट अँड डेबिट कार्ड अँड ATM जे काही द कार्ड इज यूज टू इज अ विथड्रॉ कॅश विदाउट गोईंग टू अ बँक. म्हणजे काय बँकेमध्ये न जाता सगळ्यांनाच माहिती आहे की आपण ATMचा वापर हा करत असतो की कुठल्याही प्रकारचं तिथे आपल्याला पासबुकची गरज नसते. डायरेक्टली आपण ATMमध्ये जातो आणि आपण काय करत असतो की तिथून कॅश ही काढत असतो. कार्ड टाकल्यानंतर कार्ड इज यूज टू कॅरी आउट ट्रान्झॅक्शन विदाउट युझिंग कॅश अँड अकाउंट होल्डर कॅन गेट सच अ कार्ड ऑन अ रिक्वेस्ट टू द बँक. म्हणजे आपण त्या बँकेला रिक्वेस्ट करून आपण तसं ATM कार्ड हे मागून एक प्रकारे त्याचा फॉर्म असतो तो फिलअप करून आपल्याला ते ATMचं कार्ड हे मिळत असतं. आणि मग त्यानंतर त्या ATM कार्डचा यूज करून आपण ATMमध्ये जाऊन ते कार्ड कशा पद्धतीने तिथं ट्रान्झॅक्शन हे करायचं असतं तर ते शिकून आपण त्याचा वापर हा करू शकतो. बघा आता पुढचं जे काही आहे
ते असणार आहे. एक त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे की हॅव यू सीन अ बँक पासबुक, तुम्ही पासबुक कधी बघितलेलं आहे? तर आपल्या आईवडिलांचं म्हणजे फक्त एक तुम्ही बघण्यासाठी मागू शकता की नेमकं त्याच्यामध्ये काय असतं. तर ऑब्झर्व द इज एंट्रीज मेड इन द पेज ऑफ पासबुक शोन बिलो. मग आता बघा त्याच्यामध्ये ओळ क्रमांक, पंक्ती म्हणजे काय, लाईन नंबर असतात, तारीख असते, डेट असतात बघा, पर्टिक्युलर्स. मग आपल्याला कॅश पाहिजे का चेक पाहिजे, कशा पद्धतीने. नंतर चेक क्रमांक असतो. नंतर रक्कम काढली गेली म्हणजे काय, अमाऊंट विड्रॉल काढायचं असतं. नंतर अमाऊंट डिपॉझिटेड म्हणजे काय, ती रक्कम जर जमा करायची असेल त्या पद्धतीचे. आणि शिल्लक, मग आता याच्यापैकी आपल्याकडे किती बॅलन्स हा तिथे आहे ऑलरेडी त्या आपल्या खात्यामध्ये. म्हणजे अशा त्यांनी तिथं अंक टाकलेले आहेत फक्त एक तुम्हाला समजण्यासाठी. महत्त्वाचं काय आहे की वरच्या ज्या काही आहे की नेमके काय काय असतात, डेट असतो, पर्टिक्युलर्स असतात, चेक नंबर असतो, जे मी आता सांगितलं. मग आता बघा की जी काही 2/2/16ला अमाऊंट ही डिपॉझिट झाली 1500 तर रुपीज अँड द बॅलन्स किती आहे त्याचा 7000 दिसतोय तुम्हाला. ओके ऑन द. आणि मग नंतर 12/2/16ला 3000 रुपये काय केले गेले, विड्रॉ केले गेले. आणि त्याचा चेक क्रमांक किती आहे 243965. द बॅलन्स वॉज किती आहे 9000 रुपीज. मग ऑन द 26 म्हणजे 26/2/2016ला ते बँकने पेड केला त्याच्यावर इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे काय, आपण व्याज म्हणतो ना, तर तो 135 रुपये त्याच्यावर दिला त्यांना. तर पासबुक इज इश्यूड फॉर सेविंग अकाउंट अँड रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. अमाऊंट डिपॉझिटेड, विथड्रॉन अँड द बॅलन्स आर इज रेकॉर्डेड इन इट विथ देअर डेट्स. तर ॲक्टिव्हिटी काय की आस्क ॲन अडल्ट, तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्यांना विचारू शकता इन युअर हाऊस टू शो युअर पासबुक अँड एक्सप्लेन द एंट्रीज मेड इन इट. म्हणजे काय, तुम्ही हे एक ॲक्टिव्हिटी आहे की फक्त तुम्ही त्याला बघायला मागू शकता की पासबुक खूप महत्त्वाचं असतं. ते काही म्हणजे तुम्ही जवळ ठेवायचं नसतं की फक्त तुम्ही बघू शकता की पासबुकमध्ये नेमकं काय असतं किंवा त्याच्यातली माहिती तुम्ही समजून घेऊ शकता की नेमकं पासबुकवर कशा कशा प्रकारचे तिथे नेमके खाते असतात आणि त्याच्यावर कशा पद्धतीने ह्या एंट्री केल्या जातात. ओके, तर फक्त ते तुम्हाला बघायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. ओके, बघा आता पुढचं आहे एक त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. सुविद्या इज बॉरोड अ सम ऑफ 30,000 रुपीज ऑफ 8 PCPA interest for year from her bank to buy a computer. At the end of the period, she had to pay us back an amount of 2,400 rupees over and above what she had is borrowed. Based on this information, fill in the box below. मग आता प्रिन्सिपल आहे तिचा 30,000 आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचा रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे त्यांनी 8%. इंटरेस्ट किती आहे 2,400 आहे. टाईम तिला लागलेला आहे 1. आणि द टोटल अमाऊंट रिटर्न तिने दिलेली आहे 30,000 प्लस 2,400. तर तिला असे लागलेले 32,400 रुपये. तर यावरून आपण एक फॉर्म्युला हा मिळू शकतो आहे आपल्याला की वी ॲडेड द कॅपिटल अँड द इंटरेस्ट इज ऑकर्ड ऑन इट टू फाइंड आउट द अमाऊंट दॅट इज अ सुविधा रिटर्न टू द बँक. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट. हा काय अमाऊंटचा फॉर्म्युला आहे की ज्या वेळेस प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असतो तर त्यावेळेस आपण अमाऊंट ही काढू शकतो किंवा याच्यावरून देखील आपण प्रिन्सिपल काढू शकतो किंवा इंटरेस्ट. आपल्याला ज्या व्हॅल्यू दिलेल्या असतील त्या व्हॅल्यू पुट करून आपण त्याच्यामधून प्लस मायनस करून आपण काय काढू शकतो, आपल्याला जे प्रॉब्लेम दिलेले असतील त्या पद्धतीने आपण ते फाइंड आउट करू शकतो आहे. तर अशाच पद्धतीचे तुम्हाला प्रॉब्लेम आहेत तर ते आपण 1 बाय 1 बघूया की कशा पद्धतीने आपल्याला ते प्रॉब्लेम आहेत. तर प्रॉब्लेममध्ये जर समजा तुम्हाला प्रिन्सिपल दिलेला असेल तर इकडे जाऊन इंटरेस्ट काय होईल, इकडे जाऊन अमाऊंटमधून तो मायनस होईल. जर समजा तुम्हाला इंटरेस्ट विचारलेला असेल तर प्रिन्सिपल हा इकडे जाऊन अमाऊंटमधून काय होईल, मायनस होईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे असतात, एक प्रकारे फाइंड आउट हे करायचे असतात जी व्हॅल्यू दिलेली असेल त्याच्यावर. बघा आता नेक्स्ट एक एक्झाम्पल आहे. नेहा टूक अ लोन ऑफ 50,000 रुपीज ॲट 12 PCPA टू बाय अ 2 व्हीलर. म्हणजे तिला 2 व्हीलर साठी एक प्रकारे स्कूटी वगैरे घेण्यासाठी तिने काय केलं 50,000चं लोन काढलं आणि त्याच्यावर जो काही PCPA हा लागलेला आहे 12. तर अशा पद्धतीने व्हॉट अमाऊंट विल शी रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ 1 इयर. म्हणजे अशा पद्धतीने तिला जी काही अमाऊंट आहे ती
तिला परत द्यायची आहे, परंतु ती काय फक्त 50,000 देता येईल का नाही, त्याच्यावर काहीतरी व्याजदर तिला लागेल. तर मग तो काय लागेल तो आपल्याला काढायचा आहे एका वर्षाच्या अखेरीस. मग आता द अमाऊंट दॅट इज द टोटल मनी अवॉइड टू द ओड to the bank at the end of the time is to be calculated here. The principal is a 50,000 rupees at 12 PCPA and the interest on 100 rupees for 1 year is a 12 rupees. We shall write the ratio of interest to capital in a two ways to obtain an equation. On a 50,000 rupees, let the interest be x rupees. On a 100 rupees, the interest is a 12 rupees. X upon 50,000 is equal to 12 upon 100. X upon 50,000 multiplied by 50,000 is equal to 12 upon 100 multiplied by 50. म्हणजे काय केलं, 50,000 हा मल्टिप्लाय केला आहे दोघंही बाजूला. ते केल्यानंतर बघा याच्यामधून हा कॅन्सल होईल. मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 6,000. अमाऊंट टू बी रिटर्न टू द बँक काय मिळालेलं आपल्याला, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. हा आपला फॉर्म्युला आत्ताच आपण बघितला. मग आपल्याला प्रिन्सिपल पण मिळाला आहे आणि इंटरेस्ट पण मिळाला आहे. मग देअर फॉर अमाऊंट टू बी इज अ रिटर्न टू द बँक इज अ 56,000. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करता येतात. फक्त त्याची मांडणी व्यवस्थित तुम्हाला आखली गेली पाहिजे, की मांडणीमध्ये तुम्ही एक तर मग 50,000 हा जो काही दोघं साईडला मल्टिप्लाय करू शकता, नाहीतर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय, की फक्त एक्स हा तुम्हाला मिळवायचा आहे. एक्स मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं बघा, अमाऊंट हा फॉर्म्युला आपण आत्ताच बघितला, की अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस काय असतो, इंटरेस्ट असतो. आणि मग त्याच्यामध्ये प्रिन्सिपल जो काही आहे तो काय आहे आपला 50,000 प्लस 6,000. आता बघा तिला रिटर्न केली तिने 56,000. पुढचं एक्झाम्पल बघूया. आकाश इज अ डिपॉझिटेड 25,000 rupees in a bank, a rate of 8 PCPA for 3 years. How much interest does he get every year? How much is all together? म्हणजे काय, आकाशने डिपॉझिट केलं आहे 25,000 रुपये बँकमध्ये आणि त्याला 3 वर्षामध्ये 8 PCPA लागलेला आहे. तर हाऊ मच इंटरेस्ट डज ही गेट एव्हरी इयर, प्रत्येक वर्षाला त्याला किती इंटरेस्ट लागला, म्हणजे व्याजदर किती लागलं आहे, हाऊ मच ऑल टुगेदर. मग एकत्र आपल्याला काढायचं आहे. Here the principal is a 25,000 rupees, time is the 3 years and rate of interest is 8 on 100 rupees. The interest on 100 rupees is 8 rupees. Let us suppose the interest on 25,000 rupees for 1 year is x, and let us find the ratio of interest to principal. Then x upon 25,000 is equal to 8 upon 100. मग x upon 25,000 मल्टिप्लाय बाय 25,000. मग काय केलं आपण, दोघं साईडला 25,000 ने काय केलं, मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, इकडे दोघंही गेट कॅन्सल होईल. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची असते. ओके, 2 शून्य गेट कॅन्सल होतील. उरेल आपल्याला काय मिळेल, आपल्याला मल्टिप्लिकेशन करून 2,000. मग आकाश गॉट इज अ 2,000 रुपीज इंटरेस्ट फॉर 1 इयर. फॉर 3 years ही गॉट 2,000 मल्टिप्लाय बाय 3, 6,000 रुपीज इंटरेस्ट. अशा पद्धतीने त्याला 3 वर्षामध्ये 6,000 रुपये एवढा काय द्यावा लागणार आहे, इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. म्हणजेच त्याला तेवढं व्याजदर हे भरावं लागणार आहे. बघा, मांडताना एक्झाम्पल हे व्यवस्थित मांडले गेले पाहिजे. आणि जे काही एक्झाम्पल आहे वर्ड्स प्रॉब्लेम, हे एकदा नाही समजलं तर 2दा तुम्ही रीड करा. त्याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे ते तुम्ही आधी समजून घ्यायला पाहिजे. आता त्याने डिपॉझिट भरलेलं आहे 25,000. ओके, आकाशने. त्याला इथे फाइंड आउट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, की हाऊ मच इंटरेस्ट डज ही गेट एव्हरी इयर, प्रत्येक वर्षाला त्याला किती व्याजदर हा भरावा लागणार आहे, आणि हाऊ मच ऑल टुगेदर म्हणजे एकत्रितरित्या किती भरावा लागेल. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला जो काही व्याजदर असणार आहे तो 3 वर्षाचा जो काही आकाशला हा भरावा लागणार आहे तो 6,000 रुपये इन इंटरेस्ट. मग तो काय केला आपण, जो काही आपण एक्स मानलेला होता तो हे केला. अशा पद्धतीने आपण पुढचे एक्झाम्पल